तर आपण नेहमी तिसऱ्याबद्दल बोलतो बघा. महाराजांनी हे सांगितलंय, परनिंदा करू नका, घे माझे वाचे गोड. महाराजांचे उपदेश असे असतात, साध्या साध्या गोष्टीमधून लोकांना उपदेश करा. परनिंदा नको, परद्रव्य नको, परधन नको. शिवाजी महाराजांनी जेव्हा सगळं धन पाठवलं त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, सोने नाणे आम्हा मृतिके समान, काय करायचे आम्हाला याचं, नाही का, हे आम्हाला काही नको. आणि परस्त्रीच्या बाबतीत जर मागच्या प्रवचनात आपण पाहिलं, एक सुंदर गणिकेला जेव्हा त्या महाराजांच्या पर्णकुटीमध्ये पाठवलं त्यावेळेला महाराज अभंग म्हणत होते, राजे सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिष्कळा लोपलिया. आणि ती गेली महाराजांना भ्रष्ट करण्यासाठी. आणि जेव्हा तिने ते रूप आवाज ऐकला महाराजांचा, तेव्हा महाराजांच्यावर ती पण अभंग म्हणू लागली. महाराज तिला म्हणतात, बाई तू इतकं सुंदर आवाज आहे तुझा, तुझं रूप इतकं सुंदर आहे, आवाज इतका सुंदर आहे, हा आवाज जर त्या पांडुरंगाच्या अभंगासाठी तो अर्पण केला असता किती चांगलं होईल. ती बाई बदलली आणि महाराजांची शिष्य झाली ती बाई. परनिंदा, परश्री, परस्त्रीच्या बाबतीमध्ये रावण 14 चौकाड्याचं राज्य होतं, पण ते सगळं निघून गेलं. 3 गोष्टी माणसाने टाळल्या पाहिजे. महाराजांनी आपल्या पुण्य परोपकार पाप ते परपीडा. दुसऱ्यांना त्रास देणं हे पापच आहे. पापाची व्याख्या फार सुंदर केली त्यांनी. परोपकार हा पुण्य आहे, पापाय परपीडा. तेव्हा जीवनामध्ये माणसांनी या 3 गोष्टी पाळल्याच पाहिजे. महाराज सोका उपदेश करत असत. ही सगळी बातमी वाघोलीपर्यंत गेली. वाघोलीला त्यावेळेला रामेश्वर भट्ट होते. मग त्यांचा अभंग घेतला. रामेश्वर भट्ट होते. रामेश्वर भट्टांपर्यंत ही बातमी गेली की कोणीतरी तुकाराम आहे, ते याच भाषेत बोलायचे, ते शूद्र आहेत आणि ते आपलं वेदांचं जे तत्वज्ञान आहे ते मराठीमधून सांगतायत आणि हे काही योग्य नाही. या ज्या रुच्या आहेत या मराठीतून लोकांना सांगतायत. म्हणजे संस्कृत मधलं ज्ञान मराठीतून सांगणं हा अधर्म आहे. मग आपण त्याला समज दिली पाहिजे. म्हणून वाघोलीवर्ग ते पहिले पुण्यात आले. पुण्यात तो सुभेदार होता, जरा ओळखीचा होता. सुभेदारांनी विचारलं कसं काय आपलं येणं झालं. तेव्हा रामेश्वर भट्टांनी सांगितलं, देहू गावामध्ये कुठेतरी एक तुकाराम नावाचा गृहस्थ आहे आणि तो सगळं काही वेदांचा अर्थ हा मराठीमधून लोकांना सांगतो. त्यांनी काही अभंग केलेले आहे, तेव्हा हे काय आम्हाला मान्य नाही. तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. सुभेदारांनी पत्र दिलं. ते पत्र घेऊन तुकाराम महाराजांना ते पत्र मिळालं. तुकाराम महाराज वाघोलीला भेटायला गेले. रामेश्वर भट्टांना नमस्कार केला. मग रामेश्वर भट्ट म्हणतायत की तुकाराम तो तूच का अभंग करतो, आम्हाला समजलं. अभंग करण्याचा काय अधिकार आहे. वेद सांगणं, मराठीतून सांगणं हा अधिकार शूद्रांचा नाही. तेव्हा हे तू सगळं बंद कर. तुकाराम महाराज तर म्हणायचे, वेदांचा तो अर्थ माशी धावा, एराने व्हावा भारमाथा. वेदांचा अर्थ आम्हाला माहीत आहे, परंतु हे त्यांना काही मान्य नव्हतं. आणि मग तो रामेश्वर भट्ट म्हणायला लागला, तू अभंग करतोयस, इथून पुढे तुला अभंग करायला बंदी आहे. एकही अभंग तू करायचा नाही. त्यावेळेला सगळं त्यांची मक्तेदारी दिवस आठवण होती. सगळी त्यांची आज्ञा म्हणजे देवाज्ञा, देवाने केलेली आज्ञा, उल्लंघन कोणाला करता येत नव्हतं. तेव्हा ते म्हणाले की इथून पुढे मी अभंग करणार नाही. पण मागचे अभंग केले त्याचं मी काय करू. रामेश्वर भट्टांनी सांगितलं ते सरळ इंद्रायणीत बुडून टाक. प्रचंड वेदना झाल्या तुकाराम महाराजांना. दुर्मुखलेल्या चेहऱ्यांचे आपल्या घरी आले. आपण जे काही अभंग रचना केलेली होती ते सगळ्याचं गाठोडं बांधलं आणि ब्राह्मणाने दिलेली आज्ञा आहे, रामेश्वर भट्टाने दिलेली आज्ञा आहे, ती आपण बांधली पाहिजे. म्हणून ते सगळे लिहिलेले अभंग त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडून टाकले. इंद्रायणीत बुडून टाकले आणि स्वतः एक पिंपळाचं झाड त्या ठिकाणी होतं
त्या झाडाच्या जवळ एक शिळा होता, त्या शिळेवर जाऊन ते बसले. हा म्हणता ही बातमी सगळ्या आजूबाजूच्या लोकांना समजते. मगाशी मी आपल्याला सांगितलं, समाजामध्ये काही चांगली माणसं असतात, काही वाईटही माणसं असतात. जे वाईट माणसं होती त्यांना बरं वाटलं, बरं झालं अभंग बुडाले, फारच अभंग करत होता आमचं चक्क, नाही का. वाईट विचार हे लगेच पसरतात ना. मी नेहमी सांगत असतो, योगाचा प्रचार करावा लागतो आणि रोगाचा प्रसार होतो, नाही का. ते आपोआप जातात. मैलेचा वास मैलावरून येतो, पण अत्तराचा वास घेण्यासाठी मनगट नाकाजून यावं लागतं. चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात, वाईट गोष्टी आपोआप पसरतात. चांगल्या गोष्टी ह्या सांगायला लागल्या. लोकांना समजलं तुकाराम महाराजांनी अभंग बडवले. जी वाईट वृत्तीची माणसं होती त्यांना वाटलं बरं झालं, फार अभंग करत होता, फार प्रसिद्धी सहन नव्हती होत. तुकाराम महाराजांनी ते अभंग हे इंद्रायणीत टाकल्यानंतर, बुडवल्यानंतर ते पाण्यात बुडायला पाहिजेत ना, म्हणून खाली दगड बांधला आणि ते दगडासहित ते सगळं बुडवून टाकलं. परंतु पांडुरंगाची कृपा, ते अभंग हे पाण्यामध्ये बुडाले. तुकाराम महाराज विचार करू लागले आता की आपण घरी तरी कशासाठी जायचं. जिजाबाई तिथे आल्या, जिजाबाईंना समजलं, त्या म्हणाल्या घरी चला, पण तुकाराम महाराज जायला तयार नव्हते. हे पांडुरंगाने जे काही केलेलं आहे ना, पांडुरंगाला माझी सेवा आवडली नसेल, मी तोपर्यंत माझ्या वह्या या इंद्रायणी मातेने बुडून टाकल्या, गिळंकृत केल्या. जोपर्यंत पांडुरंग मला आपलंसं करत नाही तोपर्यंत मी इथून जागा घालणार नाही. तुकाराम महाराज तिथेच बसून राहिले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 13 दिवस तुकाराम महाराज तिथे बसून राहिले. 13 दिवस. जिजाबाई सुद्धा तिथेच बसून राहिले. मुलांनाही आपल्याबरोबर आणलं, त्यांनाही तिथेच बसून ठेवलं. लोक आजूबाजूचे यायचे, महाराजांना विनंती करायची की आपलं बंद करायचं, चला तुम्ही अन्न ग्रहण करा. परंतु महाराज हे ऐकायला तयार नव्हते. पांडुरंग 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 सतत त्यांचा धावा चाललेला होता. शेवटी 13 दिवस संपले आणि 14व्या दिवशी त्या सगळ्या वह्या पाण्यातून वर आलेल्या आहेत. तुकाराम महाराजांना इतका आनंद झाला म्हणून मगाशी मी शब्द वापरला. आणि हा अभंग रामेश्वर भट्टांनी केलेला आहे. ते म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, तेने केलासे पुरुषार्थ. काय पुरुषार्थ त्यांचा? जळी दगडासहित वह्या, वह्याचं तारल्याच, वह्याचं तारल्याच, पण दगड सुद्धा तरले. पण कोणते दगड? जे अभंगावर होते ते. जे अभंगावर नसतात ते दगड तरत नाही, ते पाण्यातच बुडून जाणार. म्हणून अभंग आपल्या जीवनात आणले पाहिजे. जडी दगडासहित वह्या तारलेल्या जैस्या आहे. आणि मग रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. रामेश्वर भट्ट म्हणतात, तुका विष्णू नाही तुला. तुकाराम आणि विष्णू हे दोन नाहीच आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. आपण म्हणतो की नाही, रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची आरती लिहिली. आपण रोज जी आरती म्हणतो ना, ही रामेश्वर भट्टांनी लिहिली. म्हणजे बघा माणसामध्ये किती मोठं परिवर्तन होऊ शकतं. संत जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात ना, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुम्ही दैन्य गेले उठावटी. संतांचं दर्शन जेव्हा जीवनामध्ये घडतं ना, त्यावेळेला सगळं दैन्य निघून जातं, सगळं पाप दूर होऊन जातं. रामेश्वर भट्ट याचा तुकाराम महाराजांचं मोठेपण त्यांनी मान्य केलं. पुन्हा अजूनही थोडा कुठेतरी अहंकार जागृत होता, अहंकार संपलेला नव्हता. रामेश्वर भट्ट पुन्हा मागवलेला गेले आणि आपले 2 सहकारी बरोबर घेतले आणि ते पुण्यात आले. पुण्यात एक विहीर होती. त्या विहिरीवर त्यांनी जाऊन स्नान केलं, न विचारताच त्या ठिकाणी स्नान केलं. पण स्नान केल्यानंतर एवढी अंगाची लाईलाई व्हायला लागली, संपूर्ण अंगाला खास सुटली, सगळं अंग तापलं.
खाजवतायत सगळं अंगाला, लाईलाई झालेली आहे. काय करावं त्यांना समजत नव्हतं. 2 शिष्य बरोबर होते. त्या शिष्यांनी दुसऱ्या विहिरीतलं पाणी घेऊन त्यांच्या अंगावर टाकलं, पण काही परिणाम होत नव्हता. शेवटी काय करावं, आणि मग ते आळंदीला गेले. आळंदीला एका झाडाच्या खाली बसले आणि वरून एक कलश, त्या कलशामध्ये पाणी टाकलं आणि हे कलशाच्या खाली बसले. वरून कलशातलं पाणी यांच्या अंगावर पडतंय, पण अंगाची लाई थांबत नव्हती. शेवटी माऊलीला शरण गेले आणि माऊलीने सांगितलं की रामेश्वरा भट्टा, आणि तू फार मोठा अपराध केलेला आहेस. त्या तुकारामांना तू दुखावलंस, त्याची क्षमा जोपर्यंत तू मागत नाहीस ना, तोपर्यंत तुझी लाही बंद होणार नाही. तू देऊला जा. आणि मग रामेश्वर भट्ट पुन्हा देऊला आले. देऊला आल्यानंतर महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला. महाराजांनी त्यांच्यासाठी 2 अभंग लिहिले आणि अभंग म्हणून सांगितलं. अंगाची लाई पूर्णपणे बरी होऊन गेली. संत चमत्कार करत नाही, तर संतांचं संतत्व काय राहावं म्हणून भगवंताला चमत्कार करायला लागतात. तुकाराम महाराज अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते, पण शब्दामध्ये एवढी मोठी ताकद होती, भक्तीमध्ये एवढी मोठी ताकद होती की केवळ त्या भक्तीच्या आणि श्रद्धेच्या जोरावर जे शब्द बाहेर पडले, त्या शब्दामुळं यांची लाई बंद झाली. तुकाराम महाराजांची भक्ती ही पांडुरंगासाठी फार मोठी होती. तुकाराम महाराजांचे 12 टाळकरी होते. त्यातला तर एक टाळकरी लोहगावचा होता, त्याचं नाव शिवबा कासार. तुकाराम महाराजांची कीर्तन असले ना, तर पंचक्रोशीतले लोक बैलगाडीत बसून कीर्तन ऐकायला जायचे. पूर्वी असंच होतं बघा, बैलगाडीत लोक बसायचे, पायी प्रवास करायचे, कीर्तन ऐकायचे. अलीकडे सगळंच बदलत चाललंय. अलीकडे कीर्तन ऐकायला आपण आपल्याकडे साधनं असतात आणि कीर्तनकार तरी कुठलेच असते. पूर्वीचे कीर्तनकाराला गेले, महाराजांना माहीत असेल, 2-3 दिवस मुक्काम असायचा गावामध्ये. आणि त्या गावाशी एवढे एकरूप व्हायचे ना. आता मागच्या महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये एक सप्ताह होता. 17 दिवस सप्ताह चालतो आमच्या गावात. 17 दिवस म्हणजे बाकीच्या गावातले 2.5 सप्ते होते इतकं. आणि त्याला 111 वर्ष पूर्ण झाले. ज्या महाराजांनी ठकसे महाराज म्हणून होते पंढरपूरचे, त्यांनी तो सप्ताह चालू केला. त्यावेळेला एवढे लोक, ते महाराज आहेत ना, ते त्या लोकांशी एवढे एकरूप व्हायचे, गावातल्या लोकांशी. गावातच राहायचे, एका कुटुंबामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं. म्हणजे इतकी एकरूपता असायची. हल्लीचे कीर्तनकार असे नाहीत. एक तर उशिरा येतात, उशिरा येण्याचे कारण सांगतात माझ्यासारखं. खरंच कारण सांगितलं. माझी धावपळ नेहमी असते, आपल्या सगळ्यांना माहिती. काय करायचं की आपण काहीतरी लोकांसाठी करतोय आणि पाठवून आपल्याला शक्ती देतोय, हे विषय आहे. तर हे लोक येतात ना, गाडीतून येतात, गाडीतून जातात, नाही का, येतात आळंदीवर न, पण सांगतो पण पैठणवर आलो. काय काय प्रकार चालतात, जाऊ दे त्यांचं त्यांच्याजवळ. पण मला हे सांगायचंय की एवढी एकरूपता त्या लोकांच्या बरोबरची असायची. त्यामुळे समाज प्रबोधन हे आपोआप व्हायचं. तुकाराम महाराजांची कीर्तन ज्या वेळेला व्हायची, त्यावेळेला महाराज पायी चालत जायचे. असं एकदा ते लोहगावला गेलेले आहे. महाराजांचं कीर्तन आहे म्हटल्यानंतर पंचक्रोशीतले सगळे लोक आले, बैलगाड्या झोपून आले. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी कीर्तन चाललेलं होतं. शिवबा कासाराची बायको ती म्हणाली की आज कीर्तनाला जावं का तुम्ही, पोर तापाने फणफणलंय. पण शिवबा कासाराची श्रद्धा एवढी मोठी महाराजांच्यावर की नाही, मी काही झालं तरी कीर्तन ऐकायला जाणार. आणि बायको नको म्हणत असताना सुद्धा शिवबा कासार कीर्तनाला आले. कीर्तन सुरू झालं, कीर्तन अगदी रंगात आले. पण इकडे बाकी वेगळीच घटना घडली. तापाने फणफणलेलं ते बोल अखेर देवा घरी गेलं. कोणत्या आईला दुःख होणार नाही. आणि ती अधिक रागा करू लागली की आपल्या पतीवर, की मी सांगत होते पण माझं ऐकलं नाही. आणि त्या तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला गेले. काही नडलं होतं का त्याशी, म्हणजे थोडा रागा होणारच ना. म्हणजे त्या जेवढ्या आपल्या नवऱ्यावर रागावल्या
त्याच्यापेक्षा दुप्पट त्या तुकाराम महाराजांच्यावर रागावलं. यांचं जर कीर्तन नसतं तर ही घटना घडलीच नसती असं वगैरे काय नको ते मनामध्ये विचार. त्या लहान मुलाला घेतलं, मृत शरीर घेतलं आणि जिथे महाराजांचं कीर्तन चाललं होतं, महाराजांच्या कीर्तनाला बसले, टाळकरी उभे आहेत, लोक बसलेले आहेत आणि महाराजांच्या पुढंच ते मृतदेह, त्या लहान मुलाचा मृतदेह त्या ठिकाणी ठेवला. महाराजांच्या लक्षात आलं ते असं का करते, बाई अप्रोच करत होते, पण महाराज विचलित नाही झाले. उलट त्यांनी पांडुरंगाला हात मारली. अशक्य ते काय आहे तुम्हाला नारायणा, नारायणा तुम्हाला काय अशक्य आहे? अशक्य गोष्टीची गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवता. आणि असा अभंग एकदम रंगात आला. तुकाराम महाराज बोलायचे ना, ते बोलता बोलता अभंग म्हणायचे. बोलता बोलता त्यांना आपल्यासारखं कवित्व म्हणजे उपजलाच त्यांना कवित्व प्राप्त झालेलं होतं. अलीकडे कविता फार वेगळ्या असतात बरं का, त्या तिथे पलीकडे मोडके वाकडे तरी कविता तयार नाही, यमन कविता तयार झाली. महाराजांचं असं नव्हतं, अंतरीचे झाले स्वभावे बाहेरी. महाराज बोलता बोलता कवित्व करायचे आणि त्यांचा अभंग तो लोक म्हणू लागले. आणि भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी ते अशक्य गोष्टीतली गोष्ट शक्य करावी लागली आणि मूल जिवंत झालं आणि जुडजुड धावत ते आईकडे जायला लागलं. एवढा मोठा चमत्कार. परत मी सांगतो, संत हे कधी चमत्कार करत नाही, परंतु संतांचं संतत्व काय करावं म्हणून भगवंताला चमत्कार करावे लागतात. असे अनेक चमत्कारी कथा महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो. महाराजांची प्रसिद्धी वाढत होती, सगळीकडे लोक महाराजांचा जय जयकार करत होते. चिंचवड देवस्थानला त्यावेळेला चिंतामणी देव होते. चिंतामणी देवाच्या काळात तुकाराम महाराजांची कीर्ती गेली आणि कोणीतरी एक साधू पांडुरंगाची भक्ती करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, अभंग रचना करतो आणि अनेक लोक त्यांच्या कीर्तनाला जातात. आपण एकदा भेटूया त्यांना आणि म्हणून तुकाराम महाराजांनी निरोप पाठवला. तुकाराम महाराज देवळनं त्यावेळेला प्रवासाची साधन नव्हती. तुकाराम महाराज चालत 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 देवळून निघाले, चिंचवडला गेले. पाहतात तर चिंतामणी देव महाराजांची त्यावेळेला याची संध्या स्नान त्यांचं चाललेलं होतं आणि साधनेची वेळ होती. ते साधना करत बसलेले होते, परंतु मनामध्ये मात्र विचार साधनेतले नव्हते. एकाग्रता असावी साधण्यामध्ये, पण मन मात्र दुसरीकडेच होतं. शरीर एका ठिकाणी होतं, मन दुसरीकडेच होतं. मन कुठे होतं? बागेमध्ये जे झाडं आहेत त्या झाडांना पाणी घातलंय का, फुलांना पाणी घातलंय का, असे सगळे मनामध्ये विचार करतो. तुकाराम महाराज हे चिंतामणी देव महाराजांना भेटण्यासाठी चिंचवडला आले आणि आल्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळ दारात उभे राहिले. त्यांची साधना चाललेली होती. साधना संपली आणि त्यांनी डोळे उघडले आणि महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज आपण आलात केव्हा? महाराज म्हणाले, तुम्ही जेव्हा बागेमध्ये पाणी घातलं का नाही ते पाहत ना, त्यावेळेला मी आलो. आता वाटलं की चिंतामणी देवाला वाटलं हे प्रकरण काय सोपं नाही का. लगेच त्यांना अनुभव आला की ही व्यक्ती अंतर्ज्ञानी दिसते. मग दुपारची वेळ झाली आणि त्यांना आग्रह केला, आता जेवायची वेळ झाली, जेवण करून जा. पूर्वी असं असायचं बरं का, कोणताही अतिथी आला म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे ना, अतिथी देवो भव, म्हणजे पाहुणा म्हणजे भगवंत. पण असं कमी कमी होत चाललंय बरं का. पाहुणा म्हणजे भगवंत म्हणायला एवढं थोडं आपल्याकडे येणं वेळ आहे नाही का. सकाळी उठल्यानंतर पाहुणा आला म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी तापवा, नाश्ता करा, दुपारी वेगळं जेवण, संध्याकाळी आणखी वेगळं जेवण. आमच्याकडे नेणं एवढं वेळ आहे का? बरं, घरात सगळी यांत्रिक उपकरणं असतात. पाणी तापायला गिजर आहे, वाटण वाटायला मिक्सर आहे, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. मला वाटतं असं एखादं मशीन निघावं. पाहुणा आला रे आला, मशीन मध्ये टाकला, बटन दाबलं की पाणी थांबून बाहेर पडला पाहिजे. सांगता येत नाही. चिंतामणी देवांनी आग्रह केला, आता जेवायची वेळ झाली, जेवण करून द्या. सगळं एक दोन पाठ मांडलेले आहेत आणि ते दोघांसाठी 2 ताटं वाढण्यात येणार होती. परंतु त्याच वेळेला महाराजांनी आणखी 2 पाठ मांडायला सांगितले, आणखी 2 ताटं करायला सांगितले. देव महाराजांनी विचारलं, जेवायला तर आपण दोघेच आहोत, आणखी 2 ताटं कशासाठी?
2 पाठ त्याला कशासाठी? तेव्हा महाराज म्हणाले, तुमचं दैवत गणेश आहे, माझं दैवत पांडुरंग आहे. आपण आपापल्या देवतांना आता जेवायला आपल्याला बोलूया म्हणून हे 2 पाठ मांडले. चिंतामणी देव महाराजांना असं कुठं शक्य असतं का? तर तुम्हाला मला पण आता देव महाराज मोठेच आहेत, होते मोठे, गणेश भक्त होते, थोर गणेश भक्त होत गेले. पण आपण सगळे सामान्य माणसं, आपल्याला फक्त माहीत असतं देवाला नैवेद्य द्यायचा नसतो, फक्त दाखवायचा असतो, नाही का? देवाने जर नैवेद्य काढायला सुरुवात केली तर रेशनिंग कार्ड 2 युनिट वाढवायला लागले. तसं चिंतामणी देवांना वाटलं हे काही शक्य आहे का? आपलं दैवत आपल्यावर जेवायला येईल कसं? पण तुकाराम महाराज म्हणाले, आपण आपल्या देवतांना जेवायला बोलवायचे. आणि मग तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं स्मरण केलं आणि प्रत्यक्ष पांडुरंग एका पाठावर बसलेले आहेत आणि गणपतीराय एका पाठावर बसलेले आहेत. अशी आख्यायिका आहे. खरं कुठं आपल्याला माहित नाही, पण अशी आख्यायिका सांगितली जाते पुराणात. पण या कथेमधून आपण एकच भाग घ्यायचा आहे की तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व आणि भक्ती एवढी मोठी होती. अशक्य ते काय तुम्हाला नारायणा, अशक्य काहीच नसतं. महाराजांच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आपण पाहतो. आणि एक साधी व्यक्ती, प्रपंच करणारी व्यक्ती परमार्थापर्यंत जाऊन पोहोचते आणि रेणू या ठोकळा तुका आकाशा येणार. नाथांचं जीवन आपण पाहतो की मराठी भाषेला त्यांनी भागवताच्या रूपानं काशीपर्यंत नेऊन पोहोचवलं. ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणजे हे ईश्वरची माझे घर, ऐशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपण इथे झाला, अशी माऊलींची धारणा. रामदास स्वामी संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला आणि आधी प्रपंच करावा निघला, मग परमार्थ घ्यायला गेले, अशी शिकवण त्यांनी जगाला दिली. परंतु तुकाराम महाराज पंचक्रोशी सोडून गेले नाही, पण तरी सुद्धा ते आकाशा एवढे होतात आणि रेणू सुद्धा कमी पडेल. याचं एक कारण जर कोणतं असेल तर तुकाराम महाराजांची भक्ती. भक्तीचा सुवर्णमय कलश जर कोणता असेल तर तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र आहे. आपल्याला महाराज होता येणार नाही मला माहिती आहे, आपल्याला महाराजांसारखं जीवन जगता येणार नाही आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी दिलेल्या मार्गाने आपल्याला नक्कीच जाता येईल आणि आपलं जीवन हे आपल्याला चांगलं करता येईल. कारण संत येतात, हे संत जगाच्या कल्याणात, संतांच्या विरुद्ध देहप्रश्नविधी परोपकार आहे. जे संत बोलतात त्यांच्या जीवनामध्ये ते आणतात. एका रंगले कांदले त्याची म्हणे तो वापरे, तोची साधू ओळख आवा देव त्याची जाणार. रंगल्या काढलेल्यांना आपलं असं करणारे जे असतात ते संत असतात. आणि संतांच्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाचा आनंद मिळू शकतो. मी बरेच वेळा सांगत असतो की जीवन हे खूप सुंदर आहे, जीवन हे खूप चांगलं आहे आणि हे सुंदर जीवन आणि चांगलं जीवन आपल्याला अधिकाधिक कसं चांगलं करता येईल हे पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सत्संगती अत्यंत महत्वाची आहे, सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. कदाचित मागच्या वेळेला मी आपल्याला सांगितलं असेल की जीवनात संगत आणि पंगत या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संगत चुकली जीवन चुकलं, पंगत चुकली जीवन चुकलं. संगत चांगली असेल तुमचं जीवन सुद्धा चांगलं होईल, पंगत चांगली असेल तुमचं जीवन सुद्धा चांगलं होईल. एक पाण्याचा थेंब येतो आणि पाण्याचा थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला, त्याने तापलेल्या तव्याची जर संगत केली एक क्षणभर सुद्धा तो त्या तव्यावर राहत नाही, संगत चुकलेली असते. तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पाकळीवर पडला किंवा एखाद्या कमळाच्या पानावर पडला तर सुंदर मोत्याप्रमाणे चमकताना तो आपल्याला दिसतो. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रात असलेल्या एखाद्या शिवट्यामध्ये पडला तर त्याचं मोत्यामध्ये रूपांतर होतं. तुम्ही संगत कोणाबरोबर करता हे महत्वाचं आहे. महाभारताचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भीष्माचार्य तेवढे मोठे होते पितामह,
परंतु संगत मात्र दुर्योधन दुःशासनाचे होते. कौरवांची बाजू पकडली, कौरवांच्या बाजूला उभे राहिले. शेवटी परिणाम काय झाला? 55 दिवस शरपंजरी पडावं लागलं आणि मग आपला निघत त्यांना संपवावा लागला. संगत पंगत चुकली. कारण अर्थस्य पुरुषात असे हा माणूस पैशाचा दास असतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजल्यावर टाळी असं आपण म्हणतो. पोळी कुणाची खावी? चांगल्या माणसाची खाली तर चांगलं जीवन आपल्याला प्राप्त होतं. कर्ण एवढा मोठा शूरवीर होता, अर्जुनापेक्षा काकणभर धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ होता. परंतु संगत मात्र दुर्योधन दुःशासनाची होती. त्यावेळेला दुर्योधन चुकला नाही. कर्ण हा प्रसिद्ध धोतात कुठेही आला नाही किंवा कर्णाचं फारसं वर्णन केलं गेलं नाही. एक दामसून कर्ण एवढंच वर्णन नाही. महाभारतामध्ये फार श्लोक कर्णावर लिहिले गेले नाही. मृत्युंजय काळांनी कर्ण फार उजेडा पडला. ही कादंबरी आहे, हे ललित साहित्य आहे. पण संगत मात्र चुकलेली होती. एक दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी सांगतो, कारण वेळ बराच झालेला आहे. एक गाढव होतं, गाढव, आणि त्याची एका वाघावर मैत्री होती. आता वाघाची गाढवाची मैत्री कधी होऊ शकत नाही, पण त्या ईशान्येच्या गोष्टीमध्ये होतं नाही का, तसेच लोकांची मैत्री होती. दोघे जरी एक दिवस अरण्यामध्ये गेले आणि समोर पाहिले. ते गाढव असं बोलतंय वाघाला, अरे बघ कसं हिरवाचा निळं निळं गवत दिसतंय. ते गाढव म्हणतंय कसं निळं निळं गवत दिसतंय. वाघ म्हणाला, अरे ते गवत निळं नाहीये, ते गवत हिरवं आहे. तर दोघांचं वाटण सुरू. गाढव म्हणतं गवताचा सारखं हिरवा निळा आहे आणि वाघ म्हणतं गवताचा सारखं हिरवा आहे. भांडण न्यायचं कोणाकडे? जंगलाचा राजा सिंह त्याच्याकडे गेले आणि सिंहाला विचारलं, हे गाढव असं म्हणतं त्या गवताचा रंग निळा आहे आणि माझं असं म्हणणे त्या गवताचा रंग हिरवा आहे. आता तुम्ही सांगा नेमकं काय, कोणाचं उत्तर बरोबर आहे? सिंहाने सांगितलं गाढव म्हणतं तेच बरोबर आहे आणि तुला आता मी शिक्षा करणार आहे. वाघाला सांगितलं, आजपासून 6 महिने तू जंगलामधून रस्टिकेट करण्यात येईल. तू जंगलामध्ये थांबायचं नाही. तो म्हणून तुम्ही राजे आहात, तुमचा निर्णय मला मान्य आहे. मी जंगलातून बाहेर जातो, पण आता एक गोष्ट सांगा, खरं खरं सांगा, त्या गवताचा रंग निळा आहे का हिरवा आहे? तेव्हा सिंहाने सांगितलं, अरे त्या गवताचा रंग हिरवाच आहे, मला काही माहित नाही का? मग म्हणजे माझं उत्तर तुम्ही चुकीचं का धरलं आणि मला तुम्ही शिक्षा का केली? तेव्हा सिंहाने सांगितलं, तुझं उत्तर चुकीचं आहे म्हणून मी तुला शिक्षा नाही केली. तुझं उत्तर चुकलंय म्हणून मी तुला शिक्षा नाही केली. तू गाढवाशी मैत्री केली म्हणून मी तुला शिक्षा केली. संगत चांगली असत. आपला हा संघ पाहिला खरोखर इतका आनंद होता ना. मागच्या वेळेला पण मी सांगितलं की खरंच मी खूप भाग्यवान आहे की महिन्यातून एकदा आपण एकमेकाला भेटतो, चांगला सत्संग होतो आणि आपल्या प्रतिष्ठान तर धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्या योगामुळं, त्यांच्या ह्या सगळ्या उपक्रमामुळे आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, चांगली प्रवचनं ऐकायला मिळतात. असे विचार तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण आणूया, चांगले विचार जीवनामध्ये ठेवूया. जीवन खूप छान आहे. किती आयुष्य मिळालं मला माहीत नाही, पण जे मिळालेलं आयुष्य आहे ते आपण सगळे आनंदाने घालूया. प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने घालवता आला पाहिजे, प्रत्येक क्षण. आणि हा क्षण जर आपल्याला आनंदाने घालायचा असेल तर संत विचाराशिवाय तरुणापाय नाही. म्हणून संतांचे विचार आपल्या जीवनात आणा. संत विचार येतील त्यावेळेला आपलं जीवन एकदम समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तर तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाईंनी सांगितलेला अभंग, संत कृपा झाली इमारत फाळा आली, ज्ञान देवे रचिला पाया उभा रे देवालया, नामातयाचा किंकर तेने केला संस्कार, जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला से कळस. संतांची कृपा ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये होते ना, ज्ञान देवे रचिला पाया, आपल्या जीवनाचा पाया ज्ञान आहे. ज्ञान देवे रचिला पाया उभारी रे देवालय, हे देवालय जर आपल्याला उभारायचं असेल तर ज्ञानाचा भरभक्कम पाया आपल्या जीवनामध्ये पाहिजे. नामातयाचा किंकर, आणखी त्याला नामाची जोड पाहिजे. जेवढं तुम्ही नाम आपल्या जीवनामध्ये घ्याल ना तेवढं ही इमारत धष्टपुष्ट होईल. जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, म्हणजे एक हात नाथ ज्या वेळेला आपल्याला जी जाणीव होईल
की आपणच भगवंत आहोत याची जाणीव आपल्याला होईल, त्यावेळेला या जीवनाची इमारती भरभक्कम आणि खांबावर उभे राहील आणि मग ते म्हणतात की तुका झालाशी कळस. आणि मग आपल्या जीवनाचा कळस जर असेल तर तू का म्हणजे तुकाराम महाराज संपत्ती हेच आपल्या जीवनाचा कळस असेल आणि जीवन आपला आनंदमय होईल. असो झाले.